नमस्कार. देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील फुटीच्या चर्चेला विराम देतानाच नवीन संकल्प सोडण्यात आला. आता राष्ट्रवादीतील कार्यकर्ते मोबाईलवर बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणतील. याविषयीचा निर्धार सांगली येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. इतकेच नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली. आता शरद पवार गटातील कार्यकर्ते सकाळपासूनच एकमेकांना फोनवर बोलताना जय शिवराय करत आहेत. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 5 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात भाजप सर्वाधिक 3 जागा लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी 3 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी 1 जागा लढवणार आहे. विधान परिषदेच्या 5 आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने या 5 जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होत असल्याने 5ही जागा महायुतीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात भाजप 3, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी 1 जागा मिळू शकते असं बोललं जात आहे. यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. पुण्यात नाट्यगृह आरक्षण ऑनलाईन बुकिंग ॲप विरोधात आंदोलन करण्यात आलंय. नाट्य निर्माते तसंच नाट्य व्यवस्थापक, तंत्रज्ञ, रंगकर्मी आणि विविध सांस्कृतिक संस्थांच्या वतीने हा आंदोलन करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या वतीने नुकतंच नाट्यगृह आरक्षणासाठी ऑनलाईन बुकिंग ॲप तयार करण्यात आलं. याच रंगयात्रा ॲपला विरोध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं होतं. अभिनेते तसंच राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर इथं हे आंदोलन झालं. यावेळी प्रशांत दामले यांनी ॲपबद्दल आपली भूमिका मांडली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे. बीडमध्ये चाललंय तरी काय असा उद्विग्न सवाल करत त्यांनी पालकमंत्री अजितदादा कुठे आहे अशी विचारणा केली. सध्या बीडमध्ये जे काही प्रकार सुरू आहेत ते लागलीच थांबवण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. त्यांनी जिल्ह्यातील एका पाठोपाठ सुरू असलेल्या राजकीय गुन्हेगारीवर आसूड उगारला. आज दुर्दैवाने हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेला आहे. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, त्यांच्या स्वतःवरचा नियंत्रण संपलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 3000च्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. याच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक आणि एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली का असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलाय. माढा तालुक्यातील लोणी गावात लाडक्या बहिणीच्या पैशावरून एका लाभार्थी विवाहतेवर पती व सासूने मिळून सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली. या संदर्भात जखमी लाडकी बहीण निशा धनाजी लोंढे हिने कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीसह सासू विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. निशा हिच्यावर कोयता आणि लाकडाने हल्ला झालाय. तिच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील बीई मेकॅनिकल असलेल्या तरुण अभियंत्याने झटपट पैसे कमवण्याच्या नादात तब्बल 53 दुचाकी चोरून विकल्याचा प्रकार समोर आलाय. एवढंच नाही तर या अभियंत्याने यासाठी आपली खास टोळी देखील बनवली होती. या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. धीरज सावंत असे या अभियंत्याचे नाव असून तो बीई मेकॅनिकल इंजिनियर आहे. जुन्नर येथील किल्ले शिवनेरीवर आज रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले. मात्र सकाळच्या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई मंदिर परिसरात आग्या मोहळाने पर्यटकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये 50 ते 60 पर्यटक जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाई मंदिर परिसरात मोठ्या संख्येने आग्या मोहळ बसलेले आहे. कोणीतरी मोहळला दगड मारला आणि त्यानंतर मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. विकास अण्णा बनसोडे हा मागील 3 वर्षापासून ट्रक चालक म्हणून कामाला होता. 2 दिवसापूर्वी तो गावात आला असता कुटुंबातील काही लोकांनी त्याला डांबून ठेवत मारहाण केली. या मारहाणीत त्याचा शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. मारहाण का व कोणत्या कारणावरून केली याची अद्याप कारण समोर आले नाही. महागाईच्या झळा सामन्यांना बसत असून दुधाच्या दरातही 2 रुपयांनी वाढ झाली. सामान्य ग्राहकांना याचा फटका बसणार आहे. यामुळे कडक उन्हाळ्यात प्रति लिटर गाईच्या दुधाला 58 रुपये तर म्हशीच्या दुधाला 74 रुपये मोजावे लागणार आहे. यामुळे सामान्यांना याची झड सोसावी लागत आहे. यामुळे ग्राहकांच्याकडून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना ग्रामीण भागात योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी व ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत.
केंद्र शासनाने वाहनांसाठीच्या सुरू केलेल्या फास्टॅग धोरणामुळे डिजिटल टोल प्रणाली अत्यंत कार्यक्षम व पारदर्शी होते. त्यामुळे सुरळीत प्रवास करता येतो. सरकारचा हा निर्णय योग्य आहे असे म्हणत फास्टॅग संबंधी निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. बदल हा काळानुरूप होतच असतो. 100 वर्षापूर्वीचे पुणे आणि आजचे पुणे हे बदललेले दिसणारच. बदल होणे यात गैर काही नाही. कधी बदल आपल्या मनासारखा होतो तर कधी होत नाही. आज शहरासाठी बोलायचे झाले तर सगळ्यात गंभीर आव्हान म्हणजे मादक द्रव्यांचा पडलेला विळखा हे आहे. आपल्या पुढच्या पिढी बर्बाद होत आहे. त्याच्या विरोधात लढा देण्याची गरज आहे असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी व्यक्त केले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 12 मार्च रोजी रंगकामाला परवानगी दिल्यानंतर उत्तर प्रदेशातील जामा मशिदीला पांढरा रंग देण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाने मार्च 13 रोजी मशिदीचे मोजमाप केले होते. म्यानमार हा आपला शेजारी देश 2021 पासून पुन्हा लष्करशाहीच्या ताब्यात गेलाय. तेव्हापासून तिथे अस्थिर्य आहे. लोकशाही समर्थक लोकांचे गट लष्करशाहीशी प्राणपणाने लढत आहे. या गटांनी अनेक गावे आपल्या नियंत्रणात आणली असून अशाच एका गटाच्या नियंत्रणात असलेल्या गावावर म्यानमारच्या लष्कराने शुक्रवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात 6 मुलांसह एकूण 30 जण ठार झाले. हे गाव मंडाले शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेला त्यांच्या वायदे बाजारातील सौद्यामधील नुकसान कमी लेखणाऱ्या काही विसंगती आढळल्याची जाहीर केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळाला चालू तिमाहीत त्यासंबंधित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अमेरिकी अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकच्या उपग्रह ब्रॉडबँड सेवांचा जिओ आणि भारती एअरटेल सारख्या भारतीय दूरसंचार कंपन्यांना मर्यादित धोका असल्याचे JM आर्थिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. जिओ आणि एअरटेलचे दर, इंटरनेटची चांगली गती आणि अमर्यादित डेटा या त्यांच्या JMच्या बाजू असल्याचे या अहवालाने म्हटलंय. मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी 18 मार्चला केंद्रीय गृह सचिव आणि कायदा व न्याय मंत्रालयाचे सचिव यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये मतदार ओळखपत्रे आधार कार्डशी जोडण्याबद्दल चर्चा होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशभरात मतदार याद्यांमध्ये घोळ होत असल्याचे आरोप होत आहेत. विशेषतः लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने याविषयी आक्रमक भूमिका घेतलाय. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांनी ही बैठक बोलावली आहे. कर्नाटकमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि एक पोलीस उपनिरीक्षक एकमेकांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ शुक्रवारच्या रात्रीचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये भाजपा नेते आणि पोलीस कर्मचाऱ्यात वाद सुरू असल्याने दिसून येत आहे, जो पुढे चांगलाच पेटतो आणि दोघे एकमेकांना मारहाण करू लागतात. या हाणीमारी दरम्यान दोघे एकमेकांना कानाशिलात लगावताना दिसतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी लाल समुद्रातील जहाजांवर झालेल्या हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर दिला. इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हुती बंडखोरांवर अमेरिकेकडून लष्करी कारवाई करण्यात आली. लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जवळपास 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. लाल समुद्रातील जहाजांवर यापुढे हल्ला केला तर तुमची अवस्था नरकापेक्षाही वाईट होईल, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. मेवाडच्या राजघराण्याचे सदस्य आणि HRH हॉटेल समूहाचे अध्यक्ष अरविंद सिंग मेवाड यांचे दीर्घ आजारामुळे उदयपूर येथे आज निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचे ते वंशज होते. उदयपूर येथील सिटी पॅलेसमधील शंभू निवासात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजयराज कुमारी, मुलगा लक्षराज सिंह मेवाड, मुलगी भार्गवी कुमार मेवाड आणि पद्मजा कुमारी परमार असा परिवार आहे. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. कॅनडात मार्क कार्नी यांची नवी पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. नुकताच कार्नी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडला, ज्यामध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद आणि कमल खेरा या 2 महिलांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. 58 वर्षीय अनिता आनंद यांना नाविन्यता, विज्ञान आणि उद्योग मंत्री तर 36 वर्षीय कमल खेरा यांना आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.
ऑस्कर विजेते संगीतकार AR रहमान यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रहमान यांना रविवारी सकाळी चेन्नई येथील क्रिम्स रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तसेच त्यांच्यावर ECG आणि इकोकार्डिओग्राम्स याबरोबरच इतर अनेक चाचण्या करण्यात आल्या। आज रहमान यांची एंजिओग्राम चाचणी देखील केली जाऊ शकते। दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार रहमान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे। अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला छावा सिनेमा चांगलाच गाजला। महिनाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे। 30 दिवसांनंतरही सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसतो। 30व्या दिवशी सिनेमानं तब्बल 8 कोटींची कमाई केली। या सिनेमानं आतापर्यंत 568 कोटींच्या जवळपास कमाई केली। 2025 वर्ष सुरू होताच अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले असून त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली। अशातच आता बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेला आणि लोकप्रिय झालेल्या जय दुधाणेनं देखील त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली। जयने गुपचूप साखरपुडा उरकला असून त्याने सोशल मीडियावर त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केलाय। चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींचे एक एक मिनिट लाखो मोलाचे असते। ही मंडळी एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी किंवा जाहिरात करण्यासाठी बक्कड मानधन घेतात। इंदोरच्या एका कंपनीने आपल्या एनर्जी ड्रिंकची 25 सेलिब्रिटींकडून जाहिरात करून घेतली, मात्र त्यांच्या मानधनापोटी सुमारे 1.5 कोटी रुपये दिलेच नाहीत। सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीच्या तक्रारीवरून इंदोरची कंपनी चालविणाऱ्या 5 जणांविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले आहे। अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून मुंबईने लीगच्या 3ऱ्या हंगामात पुन्हा एकदा ट्रॉफीवर कब्जा केला। यासह मुंबई या लीगच्या छोट्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला आहे आणि हरमनप्रीत कौर सर्वात यशस्वी कर्णधार बनली आहे। शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या 100 शाळांना भेटी या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत। शिवाय शालेय शिक्षण मंत्री व बडे अधिकारीही किमान 100 शाळांना भेटी देणार आहेत। या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे थाटामाटात स्वागत होणार असले तरी या पाहुण्यांच्या स्वागताचा थाटही मोठा असेल। त्यांच्या खर्चाचा भार मात्र शिक्षक आणि पालकांवर पडणार आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील बालकांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या RTEच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेशाची मुदत संपली। राज्यातील 1,09,087 जागांसाठी आलेल्या 3,05,000 अर्जांमधून 1,01,967 जणांचे नाव सोडण्यात आले होते। मुदत उलटेपर्यंत 64,619 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असला तरी तब्बल 36,000पेक्षा जास्त जागा रिक्तच आहेत। PM E-ड्राईव्ह सबसिडी 31 मार्च 2025 पर्यंत लागू आहे। त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांवर कोणतेही फायदे मिळणार नाहीत। या सबसिडीचा फायदा बजाज चेतक EVवर देखील उपलब्ध आहे। कंपनीच्या सोशल पोस्टनुसार जर तुम्ही 31 मार्च पर्यंत स्कूटर खरेदी केली तर तुम्हाला 10,000 रुपयांचा फायदा मिळेल। या सबसिडी सोबतच कंपनी 0 EMIचा ऑप्शन देखील देत आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।